नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, RT प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, पुण्यनगरीचे हे एप्रिल 5, 2024चं आर्टिकल आहे. यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की RT प्रवेशासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात RT अंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा या प्राधान्यक्रमानुसार RT अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळा उपलब्ध नसल्यासच स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला शासकीय किंवा निमशासकीय शाळांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य शाळांमध्ये प्रवेश जर उपलब्ध नाही झाला तर तुम्हाला प्रायव्हेट शाळांमध्ये इथे प्रवेश घेता येणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केल्या आहेत. RT प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, हे देखील इथे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यासाठी मागील 31 डिसेंबर तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षाची 31 डिसेंबर ही तारीख आहे, ते निश्चित करण्यात आलेली आहे. तर या 31 डिसेंबर या तारखेपर्यंत तुमच्या मुलाचे वय हे 6 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. यापूर्वी RT अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच RT प्रवेशासाठी चुकीची माहिती भरून अर्ज केल्यास संबंधित अर्जाचा प्रवेश रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा RT अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अनुदानित शाळा, त्यानंतर शासकीय शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. तर एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळाऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करायची असल्यास पालकाच्या प्राधान्यक्रमानुसार संबंधित शाळा निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसल्यास 1 किलोमीटरच्या अंतरावरील स्वयंअर्थसहाय्यित शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरात शासकीय, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसल्यास 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळेत त्याच प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समितीचे नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पडताळणी समितीने गेल्या वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी सुधारित अधिसूचना विचारात घेऊन पडताळणीचे कामकाज वेळेत होण्याचे नियोजन करावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे. याच शाळांमध्ये प्रवेश RT प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिका शाळा, नगरपरिषद शाळा, नगरपंचायत शाळा, कटक मंडळाच्या शाळा, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा या शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत, असेही स्पष्ट इथे करण्यात आलेले आहे.